Uh, Hello everyone, welcome to Codex Lab Technologies. So today's point is index and slicing. Indexing and slicing. Okay, indexing and slicing. Indexing and slicing in Python. Python. सो आता आपल्याला यामध्ये व्हॉट इज इंडेक्सिंग अँड व्हॉट इज स्लायसिंग या दोन कॉन्सेप्ट आपल्याला यामध्ये आज आपल्याला शिकायचे आहेत. तर जनरली हा जो पॉईंट आहे हा लिस्ट आणि टपल याच्या रिलेटेड आहे. सर्वात पहिल्यांदा आपण इंडेक्सिंग म्हणजे काय हे बघूया. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज इंडेक्स? इंडेक्स मीन्स आपण ज्यावेळी एका व्हेरिएबलमध्ये एकापेक्षा अनेक व्हॅल्यू पुटअप करतो, व्हॅल्यूचं कलेक्शन करतो. जिथं आपण व्हॅल्यूचं कलेक्शन करतो तिथं व्हॅल्यू मेजर करण्यासाठी आपल्याला इंडेक्स व्हॅल्यूचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, एक मी लिस्ट बनवली. जनरली मी इथे एक लिस्ट बनवली. याच्यामध्ये एक मी नाव लिहिलं. याच्यामध्ये मी नाव लिहितोय बघा. ओके, तर आता याच्यामध्ये मी टोटल 6 कॅरेक्टर लिहिणार आहे. ठीक आहे. तर या कॅरेक्टर्सचं मी काय बनवले, लिस्ट बनवलेली आहे. तर या लिस्टमध्ये टोटल 6 एलिमेंट आहेत. ANIKET असे 6 एलिमेंट यामध्ये ॲडेड आहेत. तर आता इंडेक्स कॉन्सेप्ट म्हणजे काय, की इंडेक्स व्हॅल्यू ही एव्हरी टाइम प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये 0 पासून स्टार्ट होते. तर यातला जो पहिला एलिमेंट आहे ए नावाचा, त्याला आपण 0ने डिनोट करणार आहोत. दुसरा आहे 1, तिसरा 2, अप टू एन अशा पद्धतीने असणार आहे. तर ए जी व्हॅल्यू आहे याला आपण 0 म्हणतोय. ए ची इंडेक्स व्हॅल्यू ही 0 असणार आहे. एन ची इंडेक्स व्हॅल्यू ही 1 असणार आहे. देन आय ची व्हॅल्यू ही अगेन 2 असणार आहे. देन के ची व्हॅल्यू 3 असणार आहे. ई ची व्हॅल्यू 4 असणार आहे. आणि शेवटी टी ची व्हॅल्यू 5 असणार आहे. तर अशा पद्धतीने इंडेक्स व्हॅल्यू काम करते. इंडेक्स व्हॅल्यू ही सुरुवात होते 0 पासून आणि ती थांबते जेवढे तुमचे एलिमेंट आहेत तिथपर्यंत. तर आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्याचा मुद्दा असा की तुम्हाला जर एखादी व्हॅल्यू थ्रू इंडेक्स व्हॅल्यू प्रिंट करायची असेल, इंडेक्स व्हॅल्यूचा वापर करून जर एखादी व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर आपण ती इझिली करू शकतो. आता याचं जे रीडिंग आहे, वाचन आहे, हे लेफ्ट टू राईट असेल तर पॉझिटिव्ह इंडेक्स त्याला आपण म्हणतो. आणि एखाद्याचं जर राईट टू लेफ्ट वाचन करायचं असेल तर आपण त्याला निगेटिव्ह इंडेक्सिंग म्हणतो. बघा आता निगेटिव्ह इंडेक्सिंग म्हणजे काय बघूया. तर हे जे आपण शिकलेलो आहे हे पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आहे. पहिलं 0, 1, 2, 3, 4 हे पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे की निगेटिव्ह इंडेक्सिंग कशा प्रकारे असतं. तर निगेटिव्ह इंडेक्सिंगमध्ये जो तुमचा या कंटेनरमधला शेवटचा पॉईंट आहे, हा जो माझा कंटेनर आहे, मी सिलेक्ट करतोय बघा, हा जो माझा कंटेनर आहे यातला माझा जो शेवटचा एलिमेंट आहे तिथून स्टार्ट होणार आहे व्हॅल्यू ज्यावेळी तुम्ही निगेटिव्ह इंडेक्सिंग करताय. आणि याची किंमत -1 असणार आहे. त्याच्यानंतर त्याची सेकंड टाइम जे तुम्ही व्हॅल्यू असणार आहे, सेकंड टाइमची व्हॅल्यू त्याला -2 असणार आहे. त्याच्यानंतर -3 असणार आहे. अशा पद्धतीने याच्या व्हॅल्यू वर्क करणार आहे. तर फॉर एक्झाम्पल निगेटिव्ह इंडेक्स हे राईट टू लेफ्ट असतं, याचं रिडिंग राईट टू लेफ्ट केलं जातं. शेवटच्या एलिमेंट पासून सुरुवात होते ते पहिल्या एलिमेंट पर्यंत येऊन थांबते. दॅट इज कॉल्ड निगेटिव्ह इंडेक्सिंग. सो आता इथे टी इक्वल टू -1 असणार आहे. टी इक्वल टू -1 असणार आहे. त्याचबरोबर ई इक्वल टू असणार आहे -2. -2 असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला के. के इक्वल टू असणार आहे -3. -3 देन के नंतर आय असणार आहे. आय इक्वल टू -4. -4 असणार आहे. -4 असणार आहे. त्यानंतर एन इक्वल टू -5 असेल. आणि शेवटी ए इक्वल टू असणार आहे -6. तर अशा पद्धतीने निगेटिव्ह इंडेक्सिंग असणार आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंडेक्सिंग हे दोन्ही शिकणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की हे जे आहे याला आपण पॉझिटिव्ह इंडेक्सिंग म्हणतोय. आपण याचं वाचन कसं करतो, लेफ्ट टू राईट करत असतो. आणि निगेटिव्ह इंडेक्सिंग जे आहे ते आपण राईट टू लेफ्ट उलटं वाचन करत असतो. तर पहिल्यांदा हा एलिमेंट गृहीत धरला जातो, त्यानंतर दुसरा, त्यानंतर तिसरा,
अशा प्रकारे वाचन केलं जातं. पण सर्वात शेवटचा जो एलिमेंट आहे जिथून आपण सुरुवात करणार आहे निगेटिव्ह इंडेक्सिंगला, तर तो पहिला एलिमेंट तुमचा -1ने डिनोट केला जातो, जसं मी दाखवलं इथं टी इक्वल टू -1, त्याच्यानंतर -2, -3, -4, -5, -6 अशा पद्धतीने याचं काम असणार आहे. ओके, तर याला म्हणायचं इंडेक्सिंग. तर जनरली आपण व्हॅल्यू एखादी जर मला प्रिंट करायची असेल तर आपण इंडेक्स व्हॅल्यूने सुद्धा प्रिंट करू शकतो. आपण याच्या अगोदर लिस्ट नावाचा पॉईंट बघितलेला आहे पायथॉनमध्ये आपल्या लेक्चर सिरीजमध्ये. सो आता ते एक छोटंसं प्रॅक्टिकल करून बघूया लगेच. इंडेक्सिंग, निगेटिव्ह इंडेक्सिंग कसं असतं किंवा पॉझिटिव्ह इंडेक्सिंग कसं असतं. तर इथे मी न्यू फाईल घेतोय, न्यू फाईल घेतलेली आहे. तर पहिल्यांदा मला एक लिस्ट बनवायची आहे. मला एक लिस्ट बनवायची आहे. यस इक्वल टू, यस इक्वल टू लिस्ट बनवली. देन आता याच्यामध्ये मला मगाचे एलिमेंट मला पुटअप करायचे आहेत. हा पहिला एलिमेंट झाला, हा दुसरा एलिमेंट झाला, हा तिसरा एलिमेंट झाला. ठीक आहे, त्यानंतर हा चौथा एलिमेंट झाला. देन हा पाचवा एलिमेंट झाला आणि हा सहावा एलिमेंट झाला. अशा पद्धतीनं आपण हे एलिमेंट यामध्ये कलेक्शन केलेले आहेत. एकापेक्षा अनेक एलिमेंट आपण एकाच व्हेरिएबलमध्ये पुटअप केलेत. आता याच्यामध्ये मला इंडेक्सिंगचा पॉईंट बघायचा आहे. इंडेक्स व्हॅल्यू मला प्रिंट करायची आहे. इंडेक्स व्हॅल्यूने आपल्या व्हॅल्यूज प्रिंट करायचे आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आता मला लिस्टचं नाव लिहायचं आहे, लिस्ट इन ब्रॅकेट. याच्यामध्ये मला काय करायचं आहे, इंडेक्स व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. तर आता सर्वात पहिल्यांदा मी इथे इंडेक्स व्हॅल्यू प्रिंट करतोय बघा. फॉर एक्झाम्पल मी इंडेक्स व्हॅल्यू 3 प्रिंट केली. काय केली? 3 प्रिंट केली. आता याच्यामध्ये जर आपण काउंट केला 3 इंडेक्स व्हॅल्यू, तर पहिली 0 आहे, दुसरी 1 आहे, तिसरी 2 आहे आणि चौथी 3 आहे. ओके, 0, 1, 2 अँड 3. तर 3 नंबरची जी इंडेक्स व्हॅल्यू आहे ती इथं प्रिंट होणार आहे, के प्रिंट व्हायला पाहिजे. ओके, तर आम्ही कोड सेव्ह करतोय. सेव्ह केला मी कोड डेस्कटॉपला. डेस्कटॉपला इंडेक्स नावाने पॉईंट दिला, index.py. तर आता इथे प्रोग्राम रन करूया लगेच. एक सेकंड. इथे ऍक्च्युली कॅपिटल येस आहे, इथे मी स्मॉल येसने रिप्रेझेंट केलेला आहे. बघा आता याचा आउटपुट के आलेला आहे. ठीक आहे, तर हा के हा कितवा एलिमेंट आहे? ऍज पर इंडेक्स व्हॅल्यू हा तिसरा एलिमेंट आहे. ठीक आहे, तर मी तिसरा एलिमेंट पुटअप केलाय, प्रिंट केलेला आहे. तर आता इथे मला 4 नंबरचा जर एलिमेंट प्रिंट प्रिंट करायचा असेल, यस ऑफ 4, 0, 1, 2, 3, 4. ओके, तर हा 0 आहे, हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे आणि हा शेवटी 4 आहे. तर ज्यावेळी मी 4 नावाचा एलिमेंट प्रिंट करणार आहे त्यावेळी ऑटोमॅटिकली कोणती व्हॅल्यू प्रिंट होईल? ई नावाची व्हॅल्यू इथं प्रिंट होणार आहे. तर आता हे सगळं पॉझिटिव्ह इंडेक्सबद्दल चालू आहे. रन करून बघूया. ठीक आहे, ई नावाचं एलिमेंट इथे प्रॉपर प्रिंट झालेला आहे. तर आता आपण निगेटिव्ह इंडेक्सिंग बघूया की निगेटिव्ह इंडेक्सिंग कसं काम करते. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे निगेटिव्ह इंडेक्सिंग हे राईट टू लेफ्ट म्हणजे उजवीकडून डावीकडे याचं वाचन करायचं असतं. तर सर्वात पहिल्यांदा हा एलिमेंट आपण गृहीत धरणार आहोत. याला आपण -1 म्हणतोय, याला -2, याला -3 म्हटलं जातं अप टू n. देन इथं आता -2 नावाची व्हॅल्यू मी प्रिंट करतोय. ठीक आहे, -2. -2 म्हणजे ऍक्च्युली हा सेकंड लास्ट एलिमेंट आहे ई नावाचा. ठीक आहे, तर आता मी सेव्ह केला कोड, रन केला प्रोग्राम. ऑटोमॅटिकली ई नावाची व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे. अजून एकदा बघूया, दुसरी एखादी व्हॅल्यू टाकली, -4 टाकलं. ठीक आहे, -4 टाकलं, -1, -2, -3 अँड -4. आय नावाची व्हॅल्यू प्रिंट व्हायला पाहिजे. कोड सेव्ह केला, अगेन रन केला. करेक्ट, आय नावाची व्हॅल्यू इथं प्रिंट झालेली आहे. तर आता इथे पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आणि निगेटिव्ह इंडेक्सिंग अशा आपण 2 कॉन्सेप्ट इथं कम्प्लिटली शिकलेलो आहोत. पुढच्या पॉईंटचं आपलं नाव आहे, पुढच्या पॉईंटचं आपलं नाव आहे स्लायसिंग. ओके, पुढच्या पॉईंटचं नाव आहे स्लायसिंग. तर आता आपण इंडेक्सिंग नावाचा पॉईंट इथे बघितलेला आहे. दुसऱ्या पॉईंटचं नाव आहे स्लायसिंग. सो व्हॉट इज द स्लायसिंग? स्लायसिंग म्हणजे काय? स्लायसिंग म्हणजे जे मी कलेक्शन बनवलेलं आहे ते कलेक्शन मला काही स्लाइसमध्ये प्रिंट करायचं असेल, काही स्लायसेस म्हणजे म्हणजे काही आपण त्याला मराठीमध्ये जर म्हणायचं झालं तर प्राथमिकरित्या काही तुकड्यांमध्ये जर व्हॅल्यू मला प्रिंट करायचे असतील तर मी त्या पद्धतीने करू शकतो. स्लायसिंग हे आपण 3 घटक आपल्याला आले पाहिजेत जर मला स्लायसिंग शिकायचं असेल तर. तर त्यातला पहिला जो घटक आहे त्याला आपण स्टार्ट असं म्हणतोय, स्टार्ट असं म्हणतोय. जो दुसरा घटक आहे त्याला आपण एंड असं म्हणतोय किंवा स्टॉप असं म्हणतोय. आपण एंड लक्षात घेऊया. आणि जो तिसरा घटक आहे त्याला आपण स्टेप असं म्हणतो. ओके,
तर स्टार्ट हा पहिला घटक आहे, एंड हा दुसरा घटक आहे, स्टेप हा तिसरा घटक आहे. तर स्टार्ट म्हणजे तुमची व्हॅल्यू कुठून स्टार्ट होणार आहे, एंड म्हणजे तुम्हाला कोणत्या व्हॅल्यू पर्यंत प्रिंट करायचे आहेत, आणि स्टेप म्हणजे त्यामधला फरक किती असणार आहे. फॉर एक्झाम्पल, मला आता याच्यामध्ये 0 पासून 3 पर्यंत प्रिंट करायचं आहे. 0, 1, 2 आणि 3 असं एवढं प्रिंट करायचं आहे. तर माझा एंडिंग पॉईंट असणार आहे 4. कारण की एंडिंग म्हणजे तुम्ही जो एंडिंग पॉईंट देताय, जी तुम्ही इंडेक्स व्हॅल्यू देताय, त्याला -1 होणार. म्हणजे एक्झाम्पलसाठी बघा, याच्यामध्ये मी स्टार्ट, एंड आणि स्टेप अशा पद्धतीने मी माझा सिंटॅक्स लिहिलेला आहे. तर आता या ब्रॅकेटमध्ये पहिल्यांदा मला स्टार्टची व्हॅल्यू टाकायची आहे, त्यानंतर एंडची व्हॅल्यू टाकायची आहे, त्यानंतर स्टेपची व्हॅल्यू टाकायची आहे. स्टार्टची व्हॅल्यू म्हणजे ही सुद्धा इंडेक्स व्हॅल्यू असणार आहे, आणि ही सुद्धा इंडेक्स व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. आणि स्टेप म्हणजे त्यामधला फरक असणार आहे. आता तुम्ही जी एंडची व्हॅल्यू टाकाल, तिथून एक व्हॅल्यू वजा होऊन तुम्हाला मिळेल. फॉर एक्झाम्पल, इथं स्टार्टची व्हॅल्यू दिली मी 0, एंडची व्हॅल्यू दिली 3 आणि स्टेपची व्हॅल्यू दिली 1. याचं मिनिंग काय झालं, की सुरुवात प्रिंट होताना 0 पासून होणार आणि थांबणार ती 2 ला, कारण की तुम्ही इंडेक्स व्हॅल्यू किती दिले, 3. 3 वजा 1 बरोबर 2. अशा पद्धतीने हा एंडिंग पॉईंट असणार आहे. तुम्ही जो एंडिंग पॉईंट देता, एंडिंग पॉईंटचा फॉर्म्युला आहे n-1, म्हणजे तुम्ही जे देता त्यातनं 1 वजा केला जातो. तर आता हे जर एक्झाम्पल आपल्या या एक्झाम्पलवरती अप्लाय केलं, तर झिरो 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 कोण आहे, झिरो कोण आहे, ए नावाचा कॉम्पोनंट आहे. ओके. देन 1, 2. ओके. तर अशा पद्धतीने 0, 1 आणि 2 असे 3 एलिमेंट माझे प्रिंट होणार आहेत. 0, 1 अँड 2, 3 नावाचा एलिमेंट प्रिंट होणार नाहीये. 3 मधून 1 वजा होणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा आपला फॉर्म्युला असतो स्लायसिंगचा. तर सर्वात पहिल्यांदा स्टार्टची व्हॅल्यू टाकायची, देन एंडची व्हॅल्यू टाकायची, देन तुमची स्टेप टाकायची. स्टेप ही ऑप्शनल आहे, जर तुम्ही नाही टाकली तरी चालते. बाय डिफॉल्ट स्टेप ही 1 असते. स्टेपची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट 1 असते. तुम्ही जर 2 टाकलीत तर 2चा डिफरन्स तुम्हाला बघायला मिळेल, म्हणजे 2च्या डिफरन्सने व्हॅल्यू प्रिंट होतील. ठीक आहे. तर आता याचं प्रॅक्टिकल करून बघूया लगेच. इथं आता मी ऑलरेडी लिस्ट बनवलेली आहे बघा. लिस्टमध्ये मला आता काय करायचं आहे, स्लायसिंग करायचं आहे. सो आता इथे पहिल्यांदा प्रिंट केलं. याच्यामध्ये मी 3 मला व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. 0 पासून स्टार्ट केलं, 0 पासून स्टार्ट केलं, 3 ला जाऊन थांबलो आणि 1चा डिफरन्स ठेवला. म्हणजे स्टेप किती ठेवली, 1ची ठेवली. ठीक आहे. तर आता यामध्ये 0 पासून स्टार्ट झालंय आणि थांबणार आहे कुठे, 3 ला. 3 ला थांबणार नाहीये. 3 वजा 1 n-1 एंडिंग पॉईंट हा जो तुम्ही एंड पॉईंट द्याल तिथून 1 वजा व्हॅल्यू केली जाते. तर आता हे थांबणार 2 ला, म्हणजे 0, 1 अँड 2, ए, एन आणि आय असे 3 व्हॅल्यू प्रिंट झाल्या पाहिजेत. ओके, ॲज पर रूल. तर आता याच्यामध्ये बघूया. कोड हा मी सेव्ह केलाय, रन केला प्रोग्राम. बघा इथं 3 व्हॅल्यू प्रिंट झालेत, 0, 1 अँड 2. ओके. सो आता इथे समजा मी 4 दिलं. काय दिलं, 4 दिलं. एंडिंग पॉईंट जर मी 4 दिला तर 4 - 1 3, म्हणजे 0 पासून स्टार्ट होईल आणि थांबणार आहे 3 ला. तर आता हा मी कोड सेव्ह करतो. अगेन प्रोग्राम रन केला. रन केल्यानंतर ANIK. ओके, अशा पद्धतीने ही स्ट्रिंग डिस्प्ले झालेली आहे, हे एलिमेंट डिस्प्ले झालेले आहेत. तर याच्या उलट तुम्ही स्टार्टिंग पॉईंट पण तुम्हाला हवा तसं तुम्ही देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, स्टार्टिंग तुम्ही दिली 0 आणि एंडिंग दिली 5. ओके, स्टार्टिंग दिली 2 आणि एंडिंग दिली 5. तर आता याच्यामध्ये सुरुवात तुमची दोन्ही होणार आहे. 0, 1 आणि 2 आय पासून स्टार्ट होणार आहे. 2, 3 अँड 4, 5 नावाचा एलिमेंट जो आहे तो प्रिंट होणार नाही, कारण की 5 - 1. ओके, 5 - 1 अशा पद्धतीने हे प्रिंट होणार आहे. प्रोग्राम रन केला. बघा इथे आय, के आणि ई असे 3 व्हॅल्यू प्रिंट झालेत. आय म्हणजे 2, के म्हणजे 3 आणि ई म्हणजे 4. अशा पद्धतीने हे आपण प्रिंट करू शकतो. तर आता जर मला सगळंच प्रिंट करायचं असेल, म्हणजे पूर्ण लिस्ट प्रिंट करायची असेल, तर मी डायरेक्ट एक कोलन दिला, संपलं. आता याचं मिनिंग काय होतं, स्टार्ट आणि एंड
ऍक्च्युली 2 कोलन द्यायची गरज नाहीये. तिसरा जो पॉईंट आहे तो ऑप्शनल आहे, मग मी सांगितलंय स्टेपचा. हा लेफ्ट एरिया आणि राईट एरिया जर मी दोन्ही ब्लँक सोडले तर काय प्रिंट होतंय बघूया. पूर्ण लिस्ट प्रिंट होणार आहे. रन केला प्रोग्राम. ओके, इथं पूर्ण लिस्ट प्रिंट झाली. आता याच्या उलट जर मी इथं 0 लिहिलं, ठीक आहे, लेफ्ट साईडला 0 लिहिलं. लेफ्ट साईडला जर मी 0 लिहिलं तर माझा स्टार्टिंग पॉईंट काय झाला, 0 झाला. आणि राईट साईडला मी कोणतीच व्हॅल्यू इथं मेन्शन नाही केली, तर स्टार्ट 0 पासून होईल आणि एंड कुठं होणार आहे, याच्या एलिमेंटच्या शेवटी. म्हणजे हे एलिमेंट सगळे घेणार आहे. कुठून घेणार आहे, 0 पासून. तर आता 0च्या ऐवजी फॉर एक्झाम्पल मी इथं 2 दिलं, तर स्टार्ट कुठून झाला, 2 ने. म्हणजे 0 घेणार नाही, 1 घेणार नाही, 2 पासून स्टार्ट होईल, आय पासून. मग 2 पासून स्टार्ट होणार अप टू लास्ट एलिमेंट. ओके, तर चेक करूया आता. सेव्ह केला कोड, रन केला. बघा आता IKET अशा पद्धतीने 2 पासून स्टार्ट झालंय आणि शेवटचा एलिमेंट सुद्धा यामध्ये त्यांनी ऍडेड केलेला आहे. तुम्ही ज्यावेळी इथं व्हॅल्यू देता त्यावेळी व्हॅल्यू वजा केली जाते. ज्यावेळी तुम्ही इथं कोणतीच व्हॅल्यू देत नाही त्यावेळी तो शेवटचा एलिमेंट ऑटोमॅटिकली घेतोय. ठीक आहे, तर आता इथे परत एकदा रन करून बघूया. फॉर एक्झाम्पल इथं मी 1 दिलं आणि कोलन राईट साईडला कोणतीच व्हॅल्यू पुटअप केलेली नाही, ब्लँक सोडले. तर 1 म्हणजे सुरुवात एन पासून होणार आहे आणि टी पर्यंत जाऊन थांबणार आहे. तर इथं मी सेव्ह केला कोड, प्रोग्राम रन केला. ओके, इथे एन पासून स्टार्ट झालंय, NIKET. तर अशा पद्धतीने काय होणार आहे, आपली स्ट्रिंग इथं रन होणार आहे. जनरली स्लायसिंग म्हणजे आपण काय करत असतो की स्लायसिंग म्हणजे जर मला माझे जे एलिमेंट्स आहेत ते मला हव्या त्या पॅटर्न प्रमाणे जर प्रिंट करायचे असतील तर आपण याचा उपयोग करत असतो. ठीक आहे, तर बऱ्यापैकी कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले असतील. तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्याचा मुद्दा एकच आहे की तुम्हाला याच्यामध्ये लक्षात हे ठेवायचं आहे की यामध्ये 3 कॉमन पॉईंट्स असतात. स्टार्ट पॉईंट असतो, एंड पॉईंट असतो आणि स्टेप नावाचा पॉईंट असतो. स्टेप हा ऑप्शनल आहे. स्टेप हा ऑप्शनल पॉईंट आहे. ठीक आहे, ऑप्शनल पॉईंट आहे. तर याच्यामध्ये स्टार्ट जे आहे ते आपण इंडेक्स व्हॅल्यू देतोय, एंडला पण आपण इंडेक्स व्हॅल्यू देतोय. फक्त एंडमध्ये लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही जो एंडला इंडेक्स व्हॅल्यू देणार आहात त्यातून एक व्हॅल्यू ऑटोमॅटिकली वजा होणार आहे. तर आता इथे मी जर 3 दिले असेल तर हे 2 पर्यंतचे दुसरा हा तुमचा एंडिंग व्हॅल्यू आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, 3 वजा 1 असणार आहे. तर अशा पद्धतीने स्लायसिंग काम करतंय आणि इंडेक्सिंग काम करतंय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पॉईंट्स आज डिस्कस केलेले आहेत. इंडेक्सिंगमध्ये 2 टाईपचे इंडेक्स आहेत, पॉझिटिव्ह इंडेक्स अँड निगेटिव्ह इंडेक्स. निगेटिव्ह इंडेक्समध्ये राईट टू लेफ्ट रीडिंग केलं जातं. पहिली जी एलिमेंट आहे त्याला आपण इंडेक्स व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय -1, आणि जी इकडची लेफ्ट टू राईट ज्यावेळी आपण करू त्यावेळी पहिली इंडेक्स व्हॅल्यू आपली 0 असणार आहे. ओके, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू.